महाराज ऐका, अरे पायी वारी करून दिवसभर थकलेलं माझं भक्त माझ्या मंदिरामध्ये माझ्या दर्शनासाठी आलंय. माझं गुणगान गात असताना या आज्ञाने, या अहंकारी असणाऱ्या पुजाऱ्यांनी, या ब्राह्मणाने सेवेला खंड केला महाराज. यांच्यासाठी मी आता इथं थांबणार नाही महाराज. त्या औंढ्या नगरनाथानं महाराज नरळे देऊळ जग माझी ख्याती नामदेवाची नद प्रेरणा नामदेवाची नद प्रेरणा नरळे देऊळ जग माझी ख्याती नामदेवाची नद प्रेरणा नामदेवाची नद औंढ्या नगरनाथाला महाराज देवळात दम निघला नाही. देवाच्या मनात आलं की माझं निस्वार्थी भक्त आहे. अरे पायी यात्रा करतोय, सर्व संत मंडळी सोबत आहे. आणि ह्या नालायकाने त्यांना कीर्तन बंद करायला लावलं महाराज. त्या नागनाथानं महाराज देऊळ फिरवलं महाराज. काय केलं? देऊळ फिरवलं महाराज. देऊळ एवढी ताकद देऊळ फिरवलं आणि त्या मूर्ती रूपामध्ये तो नागनाथ होता ना महाराज, त्याला दम निघला नाही महाराज. तो सजीव रूपामध्ये, नागशेषाच्या रूपामध्ये महाराज ते नागदेवता पाषाणातून सजीव मध्ये निर्माण झाली आणि नामदेवाच्या चरणापाशी आले महाराज. फिरविले देऊळ जगामाझी ख्याती. आणि ते नागनाथ महाराज नामदेव महाराजांच्या चरणाशी आले महाराज. नतमस्तक झाले आणि नामदेव महाराजांच्या हातातलं दूध त्या पाषाणाची मूर्ती महाराज. आपण अनेक देवळासमोर गेल्यानंतर दगडामध्ये कोरलेला नागदेवता अशी महाराज. औंढ्या नगरनाथाला गेले तुम्हाला पाहायला मिळेल महाराज. त्या पाषाणाच्या मूर्तीतून नागनाथ महाराज प्रगट झाले आणि नामदेव महाराजांच्या चरणाशी आले महाराज. नामदेव महाराजांच्या चरणाशी आल्यानंतर नामदेव महाराजांच्या हातातून नागनाथ महाराज दूध केले महाराज. ही ताकद संतांमध्ये तेच संत सद्गुरू बाळूमामा आहेत महाराज. बोलो बोलो बाळूमामा चरावर, बोलो बोलो माता सत्यवा देवीच्या नावानं एवढी ताकद कीर्तनात आहे महाराज. कीर्तन सर्वसामान्य समजू नका महाराज. कीर्तन सर्वसामान्य समजू नका महाराज. उगाच काहीतरी कवा आरती होतील कवा प्रसाद मिळतोय ही जर भावना मनात असेल ना महाराज, तर मी मगाच सांगितलं तुमचा 7 पिढ्यात कधी उद्धार होणार. कीर्तनाला कधी कमी लेखायचं नाही महाराज. कीर्तन हे सर्वसामान्य नाही महाराज. कीर्तनात एवढी ताकद आहे की देऊळ फिरल्या जाते. कीर्तनात एवढी ताकद आहे महाराज, मेलेला माणूस जिवंत होतोय. आणि कीर्तनात एवढी ताकद आहे महाराज, स्त्रीचा सुद्धा पुरुष होतोय महाराज. ही ताकद कीर्तनात आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला कीर्तन करायला सांगितलं. आणि संत सद्गुरू बाळूमामांनी तुकाराम महाराजांचा गाथा आचरणात आणला. तेव्हापासून मामांच्या तळावर आजही तागाय हरी कीर्तन सेवा चालू आहे महाराज. ऐका, स्त्रीचा पुरुष संत सद्गुरू जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं महाराज. आजही माऊली ज्ञानोबा रायांच्या पालखीच्या समोर जो मानाचा घोडा ना महाराज, तो बेळगावचा आहे. बेळगावच्या राजाचा आहे महाराज. 700 वर्षाची परंपरा आहे महाराज. 700-750 वर्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायांना समाधी घेऊन झाले. 730 वर्ष पूर्ण झाली ना आता कालच्या समाधी सोहळ्याला. 730 वर्ष. माऊलीला जन्माला येऊन 751 वर्ष झाली महाराज. मग 751 वर्षाचा इतिहास तुमच्या समोर मांडताय का? माऊली ज्ञानोबा रायांच्या जीवनाचा प्रसंग आहे महाराज. बेळगावचा घोडा आजही जर कोणाला खरं नसेल तर आषाढी वारीच्या वेळेस तुम्ही खात्री करा. माऊली ज्ञानोबा रायांच्या पालखी समोर जो मानाचा घोडा आहे महाराज, तो बेळगावचा आहे. आणि बेळगावच्या राजाला महाराज सलग 14 कन्या झालत्या. एक सलग 14 कन्या झालत्या महाराज. पुत्र प्राप्ती त्या बेळगावच्या राजाला नव्हती महाराज. आणि त्या बेळगावच्या राजानं फरमान काढलं महाराज, दाशांना सांगून ठेवलं, आता जर या राणीला 15वी कन्या झाली तर त्या कन्येसकट त्या राणीला सुळावर दिलं. ऐका, कन्येसकट राणीला सुळावर दिलं जाईल म्हणून सांगितलं. राजा वैतागला होता महाराज. आणि राणीनं अन्न-पाणी खायचं सोडून दिलं महाराज. आता हा प्रसंग आपल्यावर काय येणार आहे? काय वेळ वाईट आली महाराज. माझा प्राण जाईल यात काही नवल नाही, पण माझ्या लहान लहान 14 कन्या आहेत. यांचं कसं होणार महाराज? यांचं कसं होणार? या हेतून महाराज त्या राणीनं अन्न पाणी वर्ज केलं महाराज. पण मालकापेक्षा गडी हुशार म्हणते ती घरात. आणि आज तोच कुठल्या मालकाने गड्याला कमी टाकायचं नाही महाराज. अहो तर राणीपेक्षा बी ती राणीची दासी हुशार निघली महाराज. आणि त्या दासीनं सांगितलं, राणी साहेब
चिंता करू नका. राजाने काय सांगितले, 15वी कन्या झाल्यानंतर काय सांगितले, 15वी कन्या झाल्यानंतर कन्येला आणि तुम्हाला सोळावर द्यायचंय. अजून तुम्हाला दिवस बी गेले नाही तर का टेन्शन घेताय म्हणजे. काय म्हणली ती, अहो तुम्हाला दिवस जायचं, 9 महिने जायचं, 9 दिवस जायचं, पुन्हा कन्या जन्माला यायची आणि मग राजा सोळावर द्यायचा आहे. यामध्ये किमान 12 महिन्याचा जर कालखंड लोटणार आहे. टेन्शन घेऊ नका म्हणली. मी आहे ना. हुशार दासी होती महाराज. दासीच्या शब्दावर राणीने विश्वास ठेवला आणि मनसोक्त मनानं राणी जीवन जगू लागली महाराज. अन्न पाणी खाऊ लागली. बघता बघता 2-3 महिन्याचा काळ लोटला. राणी गर्भवती राहिली महाराज. 4-5 महिने पूर्ण झालं. पुन्हा राणीला चिंता वाटू लागली महाराज. आता कसं होणार, आता मी 3-4 महिन्यात डिलिव्हरी होणार. आता जर मला कन्या झाली तर राजा माझ्याच निष्पाप जीवाला आणि ह्या 14 कन्याला वनवासी करणार. आता माझं कसं होणार महाराज. पुन्हा राणीला अनपाणी सोडून दिलं महाराज. पण दासी हुशार होती महाराज. दासीने सांगितलं, राणी साहेब मुलगी होते का मुलगा होतोय अजून तुमच्या हातात नाही. झाल्याच्या नंतर ठरवा. तोपर्यंत तुम्ही अन्न पाणी वर्ज करू. आता जर तुम्ही अन्न पाणी वर्ज केलं माणूस 21 दिवसाच्या आत 21 दिवस बी जगत नाही. लय झाला तर 21 दिवस म्हणते ती बघा. अजून काय कोणी पुरं घेतलं नाही महाराज. अन्न पाणी सोडून बघितलं का कोणी महाराज किती दिवस जगते. नाही बघितलं महाराज. म्हणते ती फक्त 21 दिवस महाराज. पण मला नाही वाटत 21 दिवस राहत असं. पूर्ण अन्न पाणी न खाता नाही राहणार महाराज. मग त्या राणीनं त्या दासीचा शब्दावर विश्वास ठेवला महाराज आणि पुन्हा अन्न पाणी घ्यायला चालू केलं. बघता बघता दिवस पूर्ण झाले महाराज आणि राणी काय झाली महाराज, डिलिव्हरी झाली महाराज. नको व्हायला होतं महाराज, तेच झालं. काय झालं, राणीला मुलगी व्हायला नको होती महाराज, पण राणीला झाली मुलगीच महाराज. राणीला मुलगी झाल्याबरोबर राणीच्या पायाखालची जमीन सरली. आता जर राजाला कळलं तर राजा एका सणाचाही विलंब न लावता मला आणि माझ्या कन्येला सोळावर दिल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं महाराज. राणीच्या समोर धर्मसंकट उभा राहिलं महाराज. आणि जी दाई बाळातपण करायला ती ना महाराज, जी दाई त्या दासीपेक्षा बी हुशार निघाली महाराज. काय झालं, त्या दासीपेक्षा बी ती दाई हुशार निघाली आणि त्या दाईनं सांगितलं त्या दासीला, जा आणि राजाला सांग तुम्हाला मुलगा झालाय म्हणून. काय सांगितलं, मुलगा झाला म्हणून सांग म्हटल्या बरोबर त्या दासीला इकडं आड आणि इकडे इगड झाली महाराज. आता राजाला खोटं सांगावं आणि राजा जर बघायला आला तर त्याला मुलगी दिसणार. मग राजाला जर कळलं मी खोटं बोलले तर राणीच्या अगोदर मला राजा सोडावर. पण नाही, आता या दाईनीचं ऐकावं आणि तिनं जर जाऊन सांगितलं राजा परत माझ्यावर कडाला, तू का मला सांगितलं नाही म्हणून, तर दोन्ही कुंडून प्रश्न आहे. नाही सांगावं तरी बी मरावं लागतंय आणि सांगितलं तरी बी मरावं लागतंय. धाडस करून महाराज ते दासी राजाच्या महालात गेले आणि सांगितलं, राजा साहेब आनंदाची बातमी, 15वा तुम्हाला मुलगा झाला. काय झालं, 15वा तुम्हाला मुलगा झाला म्हटल्याबरोबर महाराज त्या राजाला आनंद एवढा झाला. त्या आनंदाच्या भराच्या राजाला काही कळना. त्या राजाला पुन्हा दासीला सांगितलं, काय म्हणते म्हटल्याबरोबर त्या दासीला वाटलं राजाला आधीच कळलं का काय. राजाला आधीच कळलं का काय. ती दासी थरथर कापू लागली महाराज. काय म्हणते म्हटल्याबरोबर तिने सांगितलं, महाराज तुम्हाला 15वा मुलगा झालाय म्हटल्याबरोबर राजानं आपल्या गळ्यातील मौल्यवान हार त्या दासीला दिला आणि सांगितलं, जा निवांत राहा आणि त्या दाईनीला पाठवून दे. तिच्या हाताला यश आलंय. 15व्या वेळेस तिच्या हाताला यश आले. ती डिलिव्हरी करायला आली आणि मला मुलगा झाला, तिला पाठवून दे. आता ती दासी आनंदानं राणीच्या महालात गेली महाराज आणि तिनं त्या दाईनीला सांगितलं, राजे साहेबांना तुम्हाला भेटायला बोलवलं नाही महाराज. भेटायला बोलवलं म्हटल्याबरोबर आता राणीला एवढं टेन्शन आलं. दासी जाऊन आले, पण आता ही दाईन जाणार, दाईन राजापासून तिच्या घरी जाणार. माझं कसं होणार महाराज. त्या दाईनीला राणीला सांगितलं, अजाबात चिंता करू नको, मी असताना अजाबात चिंता करू नको महाराज. आणि ती दाईन जी होती ना महाराज, ती राजाच्या महालात गेली आणि राजाच्या महालात गेल्याबरोबर राजाला तिनं मुजरा केला आणि राजानं सांगितलं, मला एवढा आनंद झालाय, तू माझं अर्ध राज्य जरी मागितलं तरी मी तुला द्यायला तयार आहे. तिनं सांगितलं, राजा साहेब मला तुमची फुटकी कवडी सुद्धा नको, तुमची बऱ्याच दिवसाची इच्छा पूर्ण झाली. पण
काय झालंय, बऱ्याच दिवसाची तुमची इच्छा पूर्ण झाली, पण म्हणल्यावर राजाला टेन्शन आलं महाराज. आता माझी इच्छा पूर्ण झाली, पण म्हणल्यावर काय, तिने सांगितलं हे पहा तुम्हाला मुलगा झालाय हे 100% खरंय, पण तुमच्या मुलाचं मी आताच भविष्य बघून आले आणि तुमच्या मुलाचं भविष्य असं निघालंय की बापानं मुलाचं 12 वर्ष तोंड बघायचं. जर तुम्ही 12 वर्षाच्या आत तोंड बघितलं तर एक तर मुलगा मरल, नाहीतर तुम्ही मरणार. राजाला वाटलं मी मेलो तर बरं, पण पोरगाच मेला तर. म्हणून राजानं मनाचा निश्चय केला महाराज आणि ठरवलं एवढंच ना, आम्ही आता 14 कन्या म्हणजे 2-2 वर्षांना 28 वर्षाचा काळ गेला. मुलाची इच्छा, मी मुलाची वाट पाहत होतो, 28 वर्षाने मला मुलगा झालाय, हे 12 वर्षही बघता जातील. नाही म्हणला मी मुलाचं तोंड बघणार महाराज. 12 वर्ष राजाच्या राणीच्या महालात गेला नाही महाराज. ती जाईल राजाच्या महालातून राणीच्या महालात आली आणि तिनं सांगितलं हे पहा आता इथून पुढं 12 वर्ष तुला तुझ्या पोरीला जीवदान म्या. काय केलं, 12 वर्ष सुळावर जायची, तुम्हा दोघीला काही सुद्धा गरज नाही म्हणे. फक्त एक काळजी घ्यायची की ह्या मुलीला 24 तास मुलाचा ड्रेस घालायचा, मुलीची कपडे ह्याला घालायचे नाही, ह्याचा मेकअप बिकअप कट बीट सगळा मुलासारखा करायचा. जरी एखाद्या सेवकाला एखाद्या आपल्या दासीला नजर पडलं तर हा मुलगाच आहे अशी 100% खात्री व्हावी, एवढी काळजी तो घ्यायची. राजा ह्याच्याकडे नजर सुद्धा टाकणार, पण यदा कदाचित राजानं जर एखाद्या सेवकाला पाठवलं जा रे माझा मुलगा कसा बघून याचा, तो सेवक आला आणि त्याला जर मुलगी दिसली तर मग मोठं संकट राहील. काय सांगितलं, फक्त सेवकाला हा मुलगा आहे एवढं दिसलं पाहिजे असा मेकअप त्या दाईनीनं सांगितलं राणीला. एवढी तुझी जबाबदारी, एवढ्या जबाबदारीने जर तू कार्य पार पाडलं तर 12 वर्ष अजिबात टेन्शन घ्यायची काय गरज. अहो महाराज बघता बघता 11 वर्षाचा काळ लोटला. 11 महिने गेलं महाराज, राहिला 1 महिना आणि त्या 1 महिन्यामध्ये त्या राणीला चिंता वाटू लागली. 12 महिने पूर्ण होत आले, अरे लपवून ठेवलेली गोष्ट तर आता उघड झाली महाराज. एवढी मोठी 12 वर्षाची कन्या महाराज मृत्युमुखी जाणार, मला मरावं लागणार, माझ्या 14 कन्याला वनवासी व्हावं लागणार. अरे हे पांडुरंगा काय संकट माझ्या समोर आले महाराज. महिनाभर तिला दसका लागला महाराज. काय करावं काय करावं. अहो 12 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 1 रात बाकी होती. किती, युदुला माईल की विचार करत होत्या की आता किती कीर्तनाची ताकद किती ती सांगतोय. तुम्ही म्हणणार हे नाही काय लावलंय, ऐका कीर्तनात ताकद किती महाराज. 12 वर्ष पूर्ण व्हायला 1 रात बाकी होती महाराज. ऐका त्या मुलीनं निश्चय केला. माऊली ज्ञानोबरायानं मेलेला माणूस जिवंत केला होता. माऊली ज्ञानोबरायानं महाराज निर्जीव भिंत चालवली होती. माऊली ज्ञानोबरायानं पाठीवरती मांडे भाजलं होतं. माऊली ज्ञानोबरायानं असंख्य चमत्कार महाराज या आळंदी ग्रामामध्ये पैठण मध्ये केलेलं वाऱ्यासारखी बातमी महाराज बेळगाव पर्यंत पसरली आणि त्या माया लाकीपर्यंत ही बातमी पोचली. त्यांनी ठरवलं यातून आता मार्ग जर कोण काढणार असेल तर जगाचा मालक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तेवढेच आपल्याला यातून वाचवू शकतात महाराज. हे जे आपण लपवलेलं गुपित हे गुपितच राहावं असं जर वाटत असेल तर आपल्याला माऊली ज्ञानोबरायाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही महाराज. काय करावं महाराज. वय 12 वर्षाचं आहे. 12 वर्षाच्या कन्येनं महाराज संपूर्ण अंगावरती मुलाचे कपडे, पायामध्ये बूट घातला महाराज आणि आपल्या दासीला आपल्या सेवकाला घोडा सज्ज करायला सांगितला महाराज. रात्री 11 वाजता राजमहालामध्ये राजाचे सेवक सगळं झोपल्याच्या नंतर 11च्या पुढे महाराजच्या कन्यानं राजदरबार सोडला. बेळगाव पासून ते आळंदी पर्यंत महाराज नॉन स्टॉप त्या कन्याचा जो अंतकरणातला हेतू होता महाराज माऊली ज्ञानोबरायाला भेटण्यासाठी महाराज. तो सकाळी 9 वाजता माऊली ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये इंद्रायणीमध्ये महाराज तो घोडा आणि ती कन्या पोच झाली महाराज. आता राजा कन्येचं तोंड पाहायला जायला उत्सुक आहे महाराज. राजाची तिकडे तयारी चालू आहे. ही कन्या महाराज माऊली ज्ञानोबरायांच्या पावन पवित्र भूमीमध्ये आळंदी नगरीमध्ये आली महाराज आणि माऊली ज्ञानोबराय आपल्या वळवंटाच्या कडेला भगवंताचं नामचिंतन करत होते. मुखामध्ये करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. भगवान माऊली ज्ञानोबराया भगवंताचा पांडुरंग परमात्म्याचं गुण गात होते महाराज. इंद्रायणीच्या कधी माऊली ज्ञानोबराय महाराज
भगवंताचं कीर्तन करत होते आणि तिथं ती कन्या आली महाराज. आणि माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाले. माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाल्याबरोबर महाराज झालं काय, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती ती कन्या नतमस्तक झाली. माऊली ज्ञानोबरायांच्या मुखातून भगवंताचं गुणगान गायला चालू होतं. त्या कन्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते महाराज. त्या अश्रूचा अभिषेक माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती केला. आणि माऊली अंतर्ज्ञानी होते महाराज. माऊलीनं त्या कन्याचं दुखणं जाणलं महाराज. या कन्याला काय हवंय, हिची अपेक्षा काय आहे महाराज, हे माऊलीला सांगावं लागलं नाही महाराज. माऊली ज्ञानोबरायांच्या मुखातून शब्द गेला, उठ बाबा. काय म्हणले, उठ बाबा म्हटल्याबरोबर महाराज त्या कन्याला अधिक हुंदका दाटून आला आणि तिनं खट्ट माऊलीच्या चरणाला मिठी मारली आणि सांगितलं, माऊली माऊली, मी बाबा नाही, मी बाई आहे. मी बाबा नाही, मी बाई आहे म्हटल्याबरोबर माऊली ज्ञानोबरायाने सांगितलं, एक तर आजपर्यंत माझ्या मुखातून कधी खोटा शब्द जात नाही आणि जो बी माझ्या मुखातून शब्द बाहेर पडलाय तो खोटा कधी होत नाही. तू बाबाच आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरायाने आपल्या दोन्ही हातानं त्या मुलीच्या हाताला धरलं महाराज. उचलून प्रेम आलिंगन नेलं महाराज. ती मुलीचा मुलगा झाला. ही ताकद कीर्तनात आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्यात पहिले करावे कीर्तन आज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तनाची ताकद सांगितली महाराज. हे मामाने अनुभवलं. म्हणून मामांच्या हयतीपासून मामांच्या तळावरती, मामांच्या बग्यासमोर, मामांच्या मंदिरामध्ये महाराज जिथं जिथं भंडारा उत्सव होतो महाराज, जिथं जिथं मामांचं मंदिर आहे महाराज, तिथं तिथं हरी कीर्तन झाल्याशिवाय राहत नाही महाराज. ही कीर्तनाची ताकद मामाने अनुभवली महाराज. करावी कीर्तन मुखी गावे हरीचे गुण आणि मग काही नये बाधा काम दुर्जनाचे क्रोधा. आपल्याला कुठली बाधा होऊ नये, आपण कुठल्या बाधेत सापडला असतो तर निष्ठाव महाराज. एवढ्यासाठी मामांच्या दरबारात आपण आलेलो आहे महाराज. त्यामुळे मोठ्या प्रेमानं एकदा हात वर करून महाराज मोठ्या प्रेमानं पूजन करायचं. म्हणून पार कुमार पार कुमार कुमार
सत्यदेवीच्या नावानं सांग रे जय बाळूमामा. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा मग काही नव्हे बाधा शांती खडग हाती काळाची ते नागविते मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सका ऐसा अनंता सारिका मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. उर्वरित राहिलेल्या 25 मिनिटांमध्ये संत सद्गुरू बाळूमामांचं चरित्र तुमच्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत तुमच्या समोर बोललो ते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती जे मामाने अनुभवलं कीर्तनात काही ताकद आहे ते तुम्ही आम्हाला दाखवून दिलं. ही परंपरा तुम्ही आम्ही जोपासतोय महाराज. ऐका, ज्याच्या दरबारात आपण आलोय महाराज तो जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा स्वतःच्या संसाराचे जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे महाराज राख रांगोळी केली महाराज. आपल्या संसाराचे आपल्या घरादाराचे आपल्या मुलाबाळाचे आपल्या बायका पोळाचे परवा न करता महाराज ऊन वारा पाऊस अहोरात्र महाराज शिवापारजाने मेंढी बाळली होती प्रेम केलं. त्याचबरोबर आल्या गेलेल्या भाविकांची समस्या दूर करण्याचं कार्य संत सद्गुरू बाळूमामाने महाराज आपल्या हयातीमध्ये पूर्ण आयुष्यभर केलं महाराज. संत सद्गुरू बाळूमामाकडे महाराज कुठल्याही प्रकारचा भक्त आला तर त्याचं संकट निवारण केल्याशिवाय संत सद्गुरू बाळूमामाला महाराज चैन पडत नाही. पण महाराज झालंय कसं, संत सद्गुरू बाळूमामाने आपल्यावरती उपकार केले पण आपण ते मान्य करत नाही महाराज. आपल्याला वाटतं आम्ही दारी धरली नसती तर 70 टन ऊस गेला नसता. काय वाटतं? अरे पण त्या उसाला जाऊन दारी धरायला ती मोटर चालू करायला 8 तास लाईट आहे तो तिथं उभा राहायला ही जी एनर्जी दिली ती संत सद्गुरू बाळूमामाला दिली महाराज. हे विसरता कामा नाही महाराज. तिथपर्यंत तो पाठवतोय ही ताकद ते नाही महाराज. हे आपण विसरलो महाराज. हे आपण विसरल्यामुळं आपल्याला देवाला देऊन सुद्धा आपण म्हणतो देवानं आपल्याला काय दिलं नाही महाराज. अरे पण दिलंय त्यात आपल्याला समाधान नाही. कोट्यवधी रुपयाचा हा नरदेह दिला महाराज. 1 रुपया सुद्धा देवानं घेतला नाही महाराज. आणि हा नरदेह महाराज चाले हे शरीर हे कोणाच्या सत्तेनं चालते महाराज. हे वायू देवाला जर संत सद्गुरू बाळूमामाने विनंती केली महाराज पृथ्वी तलावावरी मामांची सत्ता आहे आणि मामानं जर वायू देवाला आज्ञा केली महाराज अजाबात तो हालायचं. किती वेळ तुम्ही जग चालू. कोरोनाच्या काळात महाराज तुम्ही पेटीच्या पेटी पैसे डॉक्टरला दिलं तरी सुद्धा ऑक्सिजन तुम्हाला मिळाला नाही महाराज. मग तेव्हा वारं नव्हतं का? होतं ना महाराज. पण देवाच्या सत्तेशिवाय ते तुम्हाला घेता आलं नाही महाराज. ही सत्ता संत सद्गुरू बाळूमामाची आहे. संत सद्गुरू बाळूमामाकडे महाराज तुमच्या आमच्यासारखे अनेक भक्त गेले महाराज आणि प्रत्येकाचा संत सद्गुरू बाळूमामाने उद्धार केला महाराज. संत सद्गुरू बाळूमामांकडे महाराज एक वयोवृद्ध महाराज आजोबा गेले महाराज आणि संत सद्गुरू बाळूमामाला सांगितलं की मामा मला आता काम होत नाही. मामा मला आता काम होत नाही आणि माझी मुलं सुद्धा मला सांभाळत नाही. पण या मुलांना लहानाचं मोठं करण्यासाठी जे काय 1000-2000 कर्ज मी काढलं होतं ते सावकार मला आता रोज मागायला त्या सावकाराचं कर्ज द्यायला मामा ते कर्ज फेडायला माझ्यामध्ये शक्ती नाही. काही करा मामा तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करतो महाराज. मामा तुमच्या तळावरची जालवट करतो मामा पण मला 1-2 हजार रुपयाची नड माझी नड भागवा लागते मामा. नको नको ते सावकार मला बोलतोय. मामाने सांगितलं हे रानाच्या मी काय सावकार आहे का? अरे मी या मेंढी माऊलीची सेवा करणारा सेवक आहे. मी एक साधा धनगर आहे. मी तुला कुठून देणार रे? कुठून देणार म्हटल्यानंतर तो महाराज वयोवृद्ध झालेला म्हातारा तो मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामांचं चरण घट्ट झालं. सांगितलं मामा काही करा पण मला 2000 रुपये तुम्हाला द्यावं लागते. महाराज त्या भाविकाचा अंतकरणातला भाव माझ्या सद्गुरू बाळूमामानं जाणला महाराज आणि मामानं सांगितलं ए रांडच्या अरे रडायला काय झालं तुला? अरे ही काळी आई कधी कुणाला उपाशी ठेवत नाही. ही काळी आई कधी कुणाला मरू देत नाही. अरे या काळ्या आईवरती नितांत प्रेम कर. या काळ्या आईला तुझं साकडं घाल. ही तुझी मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सांगितलं मामा ती माझं ऐकणार नाही. तुमची तिच्यावर सत्ता आहे मामा. तुमच्या आज्ञेनं जर तिनं ऐकलं तर मोठं उपकार होतील. मामानं सांगितलं काही हरकत नाही. हातातली काठी मामानं महाराज
या काळ्या आईवर टाकली, आपल्या हातात ती काठी या काळ्या आईवरती टेकवली आणि सांगितलं, ए आई ऐक, तुझं लेकरू तुझ्या दाराशी आलंय, अरे लेकरू काय म्हणतंय बघ. त्याची नर तुला बागवा लागते महाराज. पुन्हा मामाने ती काठी उचलली आणि या धरणी आईवर आपटली महाराज. दुसऱ्यांदा मामाची काठी आपटल्याबरोबर जमिनीतनं पैशाचं गाठोडं निघलं महाराज. ही ताकद संत सद्गुरू बाळूमामाचे. बरं बरं बाळूमामाचं नावानं, बरं बरं माता सत्यवा देवीचं नावानं. मला सांगा, मामांच्या आज्ञानं जमिनीतून पैशाचं गाठोडं निघलं महाराज. आता त्या जागेला तुम्ही आम्ही असतो ना महाराज, अख्खं गाठोडं उचलून आणला. काय केलं असतं महाराज? तेवढी श्रद्धाच आपली प्रबळ आहे महाराज. संत सद्गुरू बाळूमामाच्या समर्थ गाठोडं जमिनीतून आलं महाराज आणि मामानं त्या भाविकाच्या हातात दिलं. त्यानं त्याला पाहिजे तेवढं 2000 घेतलं महाराज. मामानं सांगितलं, अरे काल्या आईनं दिलेलं आहे, याच्यावर तुझी सत्ता आहे, हे सगळं नाही. त्यांनी सांगितलं, मामा नको, मामा मला सगळं नको, फक्त मला नड 2000चे आणि मला तेवढंच बाद झालं महाराज. मग जेवढं आपल्याला मामानं दिलंय ना महाराज, तेवढ्याच समाधानी राहा, कधीच कमी पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. आणि जेवढं आहे ना महाराज, त्यातलं जर तुम्ही मामाला आणून दिलं ना, त्यातलं जर तुम्ही मामाला आणून दिलं ना, त्याच्या दुप्पट माझा मामा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण आपण कधीच येताना देवाच्या दारात हात भरून काय आणत, रिकाम्या हाताने येतो महाराज. आणि घाण झाल्यावर धुवून जेवायला बसतो महाराज. या वृत्तीचा आपण लोक आहे महाराज. कसा उद्धार करावा मामानं? अरे मामाची मेंढी माऊली, ज्यानं जीवा आपण मेंढी माऊली प्रेम केलं महाराज, त्या मेंढी माऊलीला 8 महिने चारा मिळतो महाराज, पण 4 महिन्यात एवढा हाल होत्यात. यंदा तर 6 महिने हाल झालं महाराज. यंदा 6 महिने, 4 महिने एवढा हाल होतात महाराज की मामांच्या तळावर आज पहिल्या दिवसातून हजारो लोक आहेत. बरं का, पहिल्या दिवसातून हजारो लोकांची उपस्थिती आहे. पण मामांच्या तळावर पावसाळा चालू झाला महाराज की मेंढिकेशिवाय आणि कारभाऱ्याशिवाय दुसरं कुणी, फार फार तर शेतमालक महाराज. लय श्रद्धा असेल तर छत्री घेऊन येते, नाहीतर पाऊस उघडल्यावर येतो म्हणताय. मग इथं नियमाला बंद नाही महाराज, इथं नियमाच्या पुढे जाऊन चालत नाही महाराज. मग शेतमालकाला, त्या मेंढी माऊलीची सेवा करणाऱ्या मेंढिक्याला आणि कारभाऱ्यांना फक्त पावसाळ्यात महाराज आरती करावी लागते. त्या कालावधीमध्ये मेंढी माऊलीला जाऊन मोकळ्या मनानं चरता येत नाही, खाता येत नाही महाराज. त्या कालावधीमध्ये 1-2 तास पाऊस उघडला की तुमच्या घरून जे तुम्ही गहू, ज्वारी, मका, बाजरी जे काही धान्य दिले ना महाराज, ते धान्य असं तळवट हातरून महाराज त्याच्या वतल्या जातं. आणि ती वंजळ 2-2 वंजळ मामाची मेंढी माऊली खाऊन पावसाळ्यातले 4 महिने काढते महाराज. तुम्हाला वाटते आम्ही देतोय आणि ही गाड्या भरून पाठवते, ही माल आडतीला जात नाही महाराज. आज मी तुम्ही गेलो ना मेत केला, एवढं मोठं गोडाऊन बांधलेलं आहे महाराज. त्या गोडाऊन मध्ये महाराज थप्प्याच्या थप्प्या लागलेले आहेत महाराज. हे मेंढी माऊलीच्या नावानं जे धान्य जमा होते ना, त्याच्या थप्प्याच्या थप्प्या आजही तुम्हाला आदमापुरामध्ये बघायला मिळतील. जसं कारखान्यावर साखरेची गोडाऊन येते ना महाराज, तसे माझ्या बाबाचे मेतक्या तर आदमापुरात या धान्याचे गोडाऊन आहेत महाराज. हे धान्य पुन्हा या मेंढी माऊलीलाच येते महाराज. म्हणून उद्यापासून येताना कोणी सुद्धा रिकाम्या हाताने तळावर यायचं, रोज काय आणायची गरज नाही महाराज. उद्या येतानाच काय तुम्हाला आणायचंय ना, ज्यांनी उद्या आणलं नाही त्याने परवा दिवशी आणा. नाही तर तुम्ही म्हणताल महाराज म्हणलं होतं कालच न्या, आता आपण नेलं नाही, जाऊ द्या. बरं का, तुम्ही आमच्या नजरेतून हुकचाल महाराज, पण संत सद्गुरू बाळूमामाच्या नजरेतून तुम्ही हुकत नाही. कधीच एका भाविकांना महाराज दान धर्म केलं नव्हतं, पण मुखात मामाचं नाव होतं महाराज. ऐका, आणि त्यांनी ठरवलं आता आपण आयुष्यभर कष्ट केले, आता कष्ट आपल्याला होत नाही महाराज. आणि पुण्यामध्ये महाराज, पुण्याला पहिलं नाव होतं महाराज मामांच्या काळात, मामांच्या अगोदर पुण्यनगरी नाव होतं महाराज. आणि त्या पुण्यनगरीमध्ये महाराज जो राजा राहत होता ना, तो प्रत्येकाचं पुण्य विकत घेत होता महाराज. काय करायचा? प्रत्येकाचं पुण्य विकत घ्यायचा. अंतर्ज्ञानी राजा होता महाराज. कोणाचं किती पुण्य झाले ना, त्या हिशोबाने त्याची किंमत करून तो राजा त्याला त्याच्या पुण्याच्या बदल्यात पैसे द्यायचा महाराज. आणि हा बाळूमामाचा सेवक महाराज, आपली परिस्थिती नव्हती महाराज, कधी दान धर्म करता आलं नाही, कधी वस्त्रदान करता आलं नाही, कधी आपल्याला कुठल्याच कार्यामध्ये सहभागी होता आलं नाही. पण आपण सदैव मामांचं नाव घेतलेलं आहे. मामांचं नाव घेऊन आपल्या पदरात जे काय पुण्य पडलंय महाराज, तेवढं विकू म्हणला आणि त्याचे काय पैसे येते ना ते घेऊ महाराज. आता नाव घेऊन किती पुण्य पदरात पडायचं? नाव आपण कंटिन्यू घेत नाही महाराज. आणि जर कंटिन्यू आपण नाव घेत नसेल महाराज, तर त्याचं पुण्य आपल्या पदरात पडत
तुकाराम महाराजांचं सांगितलं शिंक जांभळी खोकला आणि त्या उडाच वेळ वाया गेला महाराज. आपण शिक आल्यावर राम म्हणतो महाराज, नाही तर बाकीचा वेळ आपला सगळा वायाच गेलेला आहे महाराज. आणि महाराज तर सांगतात शिंक जांभळी खोकला तेवढ्या वेळेतच देवाचं नाव घेता येत नाही, नाहीतर अखंड देवाचं नाव घेता येतंय महाराज. आणि तो भाविक महाराज त्या पुण्यनगरीच्या राजाकडे चालला आणि माझा संत सद्गुरू बाळूमामाला वाटलं महाराज यानं माझं आयुष्यभर नाव घेतलंय, आता हा याचं पुण्यही काय चाललंय, पण याच्या पुण्यामध्ये अधिक भर पडावी याच्यासाठी याला माझी परीक्षा, याची मी परीक्षा घेणार महाराज. मामानं महाराज एका कुत्रीचं रूप घेतलं. ऐका, जेव्हा कधी कुणाचं रूप घेऊन सांगता येत, 3-4 पिलं महाराज पाठीमागं घेतली महाराज. आणि तो जो भाविक त्या पुण्यनगरीच्या राजाकडे आपलं पुण्यही काय चालला होता महाराज. जाताना महाराज एकच भाकरी आणि त्याच्यावर चटणी महाराज बायकोनं दिली की संध्याकाळी तुम्ही तिथे गेल्यानंतर एवढंच खा आणि तुमचं उद्या पुण्य ऐकल्यानंतर येताना ढाब्यात जेवा. काय करा पाहता जाताना एक भाकरी दिली महाराज. चालून दमलेला तो भाविक महाराज वाटत थांबला महाराज. तिसरा पारची वेळ झाली, पुण्याच्या जवळ गेला महाराज आणि थांबला. त्यानं सांगितलं आता जे काय अर्धी कोर बायकोनं दिली तेवढी खाऊन घ्यावी महाराज. ऐका दानाला किती महत्व आहे. ऐका आयुष्यभर आपण देवाचं नुसतं नाव घेऊन चालत नाही महाराज. मामानी त्या कुत्रीच्या रूपामध्ये आपल्या भाविकाची परीक्षा पाहिली महाराज. व्याकुळ अवस्थेमध्ये आपल्या पाठीमागं 4-5 पिलं घेऊन महाराज मामा त्या भाविकाच्या समोर गेले महाराज. आणि त्या भाविकानं ते आपली भाकरी सोडली. डबा नव्हता महाराज, चिरगुटात बांधलेली, ते दडप्याची भाकरी सोडली महाराज. एकच भाकरी होती महाराज. आणि त्या भाविकाची दृष्टी त्या कुत्रीकडे पडली. करावं तर काय करावं महाराज. कुत्रीला टाकावं तर आपण उपाशी राहतोय. ऐका, कुत्रीला टाकावं तर आपण उपाशी राहतोय आणि आपण खावं तर कुत्री उपाशी राहते. बरं कुत्री एकटी असती तर जाऊ द्या, ती पिलं चिव करतात महाराज. पिलं दुधासाठी व्याकुळ झालेली ती. जर हिनं अर्धी भाकरी खाल्ली तर गोट दूध त्या पिलांना आल्याशिवाय राहणार नाही. हा भाव त्याच्या अंतकरणात निर्माण झाला महाराज. आणि एका भाकरीतली अर्धी भाकरी महाराज त्या भाविकानं त्या समोर असणाऱ्या कुत्रीला टाकली महाराज. कुत्रीच्या रूपात बाळूमामा होते महाराज. मामा प्रसन्न झाले महाराज मामा. आणि मामा प्रसन्न झाले. अर्धी भाकरी त्यानं खाल्ली, तोही तृप्त झाला. अर्धी भाकरी कुत्रीच्या रूपामध्ये माझ्या मामाने खाल्ली महाराज. मामाही प्रसन्न झाले. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस त्या पुण्यनगरीच्या राजाच्या समोर तो भाविक गेला महाराज आणि त्या भाविकाला त्या पुण्यनगरीच्या राजाला पाहिल्याबरोबर तो विचार करू लागला की आतापर्यंत मी एवढ्या लोकांचं पुण्य विकत घेतलं, इतकं पुण्य कुणाचं नव्हतं. याचं पुण्य एवढं आहे की आतापर्यंत जेवढं मी पुण्य विकत घेतलेलं तेवढं सगळं पुण्य एकत्रित केलं आणि ह्याचं पुण्य एकत्रित केलं महाराज तर ह्याचं पुण्य जास्त होतंय. एवढं पुण्य महाराज संत सद्गुरू बाळूमामानं त्याच्या पदरामध्ये टाकलं. मग आपल्या पदरामध्ये पुण्य यावं असं जर वाटत असेल महाराज तर उद्या येताना 1-1 भाकरी 2-2 चपात्या शेर धान्य घेऊन यायला विसरू नका महाराज. कारण देव हे कुठल्या ना कुठल्या रूपात परीक्षा पाहत असतो महाराज. संत सद्गुरू बाळूमामाला महाराज दीन दुबळ्यांना मामा रक्षिती. काय करतात मामा? जे दीन आहे दुबळे ज्याच्याकडे काहीच नाही महाराज त्या माणसानं मामांच्या तळावर येऊन सेवा करायची महाराज. मामांच्या मेंढी माऊलीची सेवा केली महाराज की मामा निश्चितपणे त्याचं संकट दूर केल्याशिवाय राहत नाही महाराज. मामांच्या कालखंडामध्ये महाराज मामा ज्या भाविकावर संकट यायचे महाराज त्या भाविकाला महाराज मामा अगोदर सूचना करायचे. त्या भाविकांना मामा अगोदर सूचना करायचे महाराज की आज तू इकडे जाऊ नको, उद्या ते तू करू नको. आणि जो मामाच्या आज्ञेचं पालन करत होता महाराज त्याचं कल्याण झालंय. आज मी जो भाविक या बग्याच्या कारभारी म्हणजे स्वतः बाळूमामांचा अवतार आहे महाराज. स्वतः बाळूमामांचं रूप आहे. बाळूमामाने दिलेली आज्ञा आहे महाराज. बाळूमामांच्या ताकदीनं ते कारभार पद पाहत आहेत महाराज. हे सजासजी कुणाला बी प्राप्त होत नाही महाराज. विनामूल्य सेवा आहे, निरपेक्ष भावनेनं सेवा केली महाराज की माणूस कारभारी पदाला प्राप्त होत असतो महाराज. आणि मामा पाहतात की हा कोणती सेवा करण्याचे लायक आहे. कारण कृपेच्या मुखातून शब्द बाहेर पडला महाराज. जवळी नगरीमध्ये ज्यावेळेस आपण भंडारा उत्सव केला त्या दिवशी बरोबर ना, भंडारा उत्सव केला महाराज. त्या दिवशी साक्षात मामांच्या म्हणजे कारभाराच्या रूपात मामांच्या मुखातून शब्द गेलेला आहे की जळवली नगरी सोन्याची झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हा शब्द महाराज
स्वतः मामांच्या मुखातून कारभाराच्या साक्षीने गेला महाराज. कारभाराच्या मुखातून मामांच्या अधिकारानं हा ज्यावेळेस तुम्ही भंडारा उत्सव केला ना महाराज, हा शब्द कारभाराच्या रूपात कारभाराच्या मुखातून बाहेर पडलेला आहे. ही जळवली नगरी सोन्याची झाल्याशिवाय म्हणून पुन्हा फिरून मामा जळवलीत आलेत महाराज. मामा जळवलीत आले म्हणजे महाराज मामांचे कट्टर भक्त या जळवलीत आहेत. तुमच्या परिचयचे युवा प्रवचनकार महाराज पांडुरंग महाराज शांतीलाल कोळीकर यांनी सलग 11 वर्ष मामाच्या मेंढी माऊलीची सेवा केली. एक अर्धा दिवस नाही, 10-11 दिवस नाही महाराज, 11 वर्ष महाराज घराचं तोंड बघितलं नाही. निरपेक्ष भावनेनं मामांची सेवा केली महाराज. आजही तुम्हा आम्हाला मोबाईलला महाराज युट्यूबला पांडुरंग महाराज कोळेकर म्हणून प्रवचन पहा. बघा नंबर 16 त्यांनी जे काय अनुभव आले महाराज आमच्या तुळशीनगरीमध्ये महाराज 16 नंबर बघा कोरोनाच्या काळखंडामध्ये होता. आणि स्वतः पांडुरंग महाराज कोळेकर एक खंड मालक होते महाराज. आणि त्यांनी आमच्या तुळशी ग्रामस्थांना विनंती केली. उन्हाळ्याचे दिवस होते महाराज आणि लाईट अशी नुसती तार होती महाराज, एका म्हणजे सिंगल फ्यूज होती त्यावेळेस, 3 फ्यूज नव्हती. आणि मामाची मेंढी माऊली पाण्यानं व्याकुळ झालेली होती महाराज. त्या पांडुरंग महाराजांनी त्या शेतमालकाला सांगितलं की आम्हाला पाण्याचे, त्यांनी सांगितलं आता 12 वाजलेत आणि 2ला लाईट येते. आता लाईट आहे पण सिंगल फ्यूज आहे महाराज. काय दैवी सत्य असेल महाराज, काय सेवेची ताकद असेल महाराज. त्या पांडुरंग महाराजांना आपल्या सोबतचा भंडारा महाराज त्या शेतमालकाच्या बोरवरती टाकला महाराज. जय बाळूमामा म्हटले आणि त्या शेतमालकाला सांगितलं बघा तरी चालू करून महाराज. शेतमालक बी भाविक होता महाराज. दिसत तर तार होती महाराज, बटन दाबल्या बरोबर बोर चालू झालं महाराज. ही भंडाऱ्याची ताकद आहे. समोर 2-4 नांदी होत्या महाराज, भरून घेतल्या महाराज. सगळी मेंढी माऊली पोटभर पाणी पेली महाराज. आणि पुन्हा त्यांनी त्या बोरकडे पाहिलं, बटन न दाबता पाणी बंद झालं महाराज. ही ताकद बाळूमामाच्या भंडाऱ्याची आहे. बोला बोला बाळूमामाचा नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला माता सत्यवान देवीच्या नावानं. मामांची ताकद आहे. मामांच्या मेंढी माऊलीला चारा देत असताना, मामांच्या तळावर अन्नदान करत असताना महाराज कुचराई करू नका. संत सद्गुरू बाळूमामाची सेवा करत असताना संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला हायच्या रूपात कधी दर्शन देणार. पण संत सद्गुरू बाळूमामांचं एक स्पेशल रूप आहे, शेषाचा अवतार आहे. संत सद्गुरू बाळूमामांच्या हयातीमध्ये शेषानं सदैव बाळूमामांच्या पाठीमागे महाराज आपला फणा काढून महाराज सदैव बाळूमामांच्या सानिध्यामध्ये सावलीसारखा उभा राहिलेला शेष, त्या नागामध्ये संत बाळूमामांचा अंश आहे महाराज. संत बाळूमामांचा अवतार आहे. भाग्यवान मेंढका असेल महाराज, मेंढी माऊलीची सेवा करत असताना त्याला नागदेवतेचं दर्शन झालं असेल. भाग्यवान भाविक असेल जो मामांच्या तळावर येत असताना त्याला नागदेवता आडवी गेली असेल, त्याचं दर्शन त्याला झालं असेल महाराज. त्याला समजून जायचं संत सद्गुरू बाळूमामांचं आपल्याला दर्शन झालं महाराज. पण आपण एवढं अभागे, आपण एवढं दुर्दैव महाराज. आपल्याला नागदेवता दिसल्याबरोबर आपण तर हातात काठी घेतोय, दुसऱ्या 2-4 बोलवतोय महाराज. काय करतोय? दुसऱ्या 2-4 बोलवतोय. अवश्य तुम्ही हातामध्ये काठी घ्या महाराज. पण मामांचा नागदेवता आहे, मामांच्या रूपामध्ये, त्या नागदेवतेमध्ये मामांचा अंश आहे महाराज. मग त्या नागदेवतेला तुम्ही नतमस्तक व्हा. मामांचा चिमुटभर भंडारा त्या नागदेवतेवरती टाका महाराज. आल्या वाटेनं ते परत गेल्याशिवाय फक्त तुम्हाला काही कमी जास्त तुमचं कसं चाललंय हे बघण्यासाठी स्वतः मामा नागदेवतेच्या रूपामध्ये तुमच्या शेतामध्ये, तुमच्या घराच्या अवतीभोवती नवे तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहत नाही महाराज. फक्त जाणून घ्या, इथून पुढे नागदेवतेवर काठी उचलू नका. जर तुम्ही महाराज हा साप आहे, हा सर्प आहे, हा काय म्हणून जर त्याला तुम्ही मारलं, त्याच्यावर जर तुम्ही काठी उचलली तर त्या क्षणापासून तुमच्या पाठीमागे काळ लागल्याशिवाय राहणार नाही महाराज. स्वतः बाळूमामाच्या भावानं महाराज नागदेवतेवरती काठी उचलली. बाळूमामानं आपल्या भावाला शाप दिलता महाराज, तुला त्याचं फळ भोगावं लागल. मग स्वतःच्या भावाला मामाने सोडलं नाही, तुम्हा आम्हाला काय सोडणार आहेत महाराज. अहो तुम्हाला काय हवं नकोय म्हणून तुमच्यासाठी स्वतः या रूपामध्ये दर्शन देता येत नाही. नागदेवतेच्या रूपामध्ये मामा दर्शन देतोय. मामांचं दर्शन, नागदेवतेचं दर्शन म्हणजे मामांचं दर्शन आहे महाराज. हे तुम्ही आम्ही समजा आणि अशी आपली भावना ठेवा.
की संत सद्गुरू बाळूमामाने आपल्याला नागदेवतेच्या रूपामध्ये दर्शन दिलं महाराज. मामाच्या मेंढी माऊलीला उद्या येताना प्रत्येक माता माऊलीने महाराज एक एक शेर गहू तांदूळ बाजरी ज्वारी कुठल्याही प्रकारचं धान्य असू द्या त्याचा स्वीकार केला जातोय. उद्या नाही परवा नाही जोपर्यंत इथं 5 दिवस तळ आहे तोपर्यंत प्रत्येक माई माऊलीनं येताना एक एक शेर धान्य आणि 2-2 भाकरी किंवा चपाती मेंढक्यांसाठी. कारण माझा मामा कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये तुमच्या हातचा प्रसाद महाराज खाईल. कोणत्या मेंढक्याच्या रूपामध्ये माझा मामा महाराज तुमची भाकरी खायला सांगता येत नाही. आणि ती भाकरी मेंढक्याच्या रूपामध्ये मामानं खाल्ली की निश्चितपणे तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज आपण मोकळ्या मनानं 5 दिवस सेवा करायची. किती? या मेंढी माऊलीची सेवा करणारे मेंढके महाराज कोणाला 1.25 महिना झालाय, कोणाला 6 महिने झालेत, कोणाला 1.25 वर्ष झालंय महाराज. आणि खऱ्या अर्थानं या जळोली गावाला लाभलेलं रत्न शांतीलाल महाराज कोळीकर. वेळ संपलेले महाराज, पण बऱ्याचदा त्यांचं राहून जातंय महाराज. कारण पहिल्यांदा मी 4 वर्ष झालं महाराज कीर्तन सेवेमध्ये या नारदाची गादी मला प्राप्त झाली संत सद्गुरू बाळूमामांच्या आशीर्वादानं. संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे महाराज भगवान शंकराचा अवतार आहे. भगवान शंकराचा अवतार म्हणजे हनुमंतराय आहे महाराज. आणि हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये मला गेली 4 वर्ष पहिल्यांदा प्रवचन करण्याचा योग आला महाराज. आणि हे बजरंग बलीचे निश्चिम भक्त आहेत. बजरंग बली म्हणजेच बाळूमामा आहे, बजरंग बली म्हणजेच हनुमंतराय आहे, बजरंग बली म्हणजेच भगवान शंकर आहे आणि बजरंग बली म्हणजेच बाळूमामा आहे महाराज. या बाळूमामाचे महाराज गेली 10 वर्ष यांना महाराज सलग या बगेची सेवा करण्याचं सौभाग्य महाराज स्वतः बाळूमामानं यांच्या स्वप्नामध्ये. हा बघा महाराज आडीव गावामध्ये होता. पंढरपूर कुर्डवाडी रस्त्यावर आडीव आहे महाराज. आणि आडीव गावामध्ये पावसाळ्याच्या दिवसात हाच बघा गेल्या 10 वर्षापूर्वी होता महाराज. कर्नाटक सोडून पहिल्यांदा हा महाराष्ट्र प्रांतामध्ये हा बघा आला होता महाराज. आणि पहिल्यांदा हा बघा आला. इतर बघ्याचं महाराज शूट होते, इतर बघ्याची जाहिरात होती, इतर बघ्यामध्ये या शांतीलाल महाराजांची सेवा होती महाराज. हे संत सद्गुरू बाळूमामा मला माहिती होतं. पण या बघ्याची, या माझ्या मेंढी माऊलीची या महाराष्ट्र प्रांताच्या लोकांनी सेवा करावी, त्यांच्या हातून सेवा करावी महाराज. म्हणून महाराज कुणाला सांगावं, कुणाला सांगावं, सगळं कारभारी सगळं मेंढकं कर्नाटकचं होतं महाराज. महाराष्ट्र प्रांतातला 10 वर्षापूर्वी कुणी सुद्धा नव्हता महाराज. आणि देवाला रावलं नाही महाराज. माता सत्यवा 4:30 वाजता महाराज माता सत्यवा यांच्या स्वप्नामध्ये आल्या आणि सांगितलं तुला माझ्या तळावर यावं लागतंय, तुला माझ्या तळावर यावं लागतंय आणि तुझ्या हातून मला अभिषेक. 4:30 वाजता महाराज स्वतः मामा आले आणि मामाने सांगितलं उठला नाही का, आज्ञेचं पालन करणार नाही का, तुला काय सांगितलंय. अहो 10 दिवसा हा बिचारा उठला आणि 5:30 तर आडीव मध्ये हजर झाला महाराज. पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी या तळावरती या महाराज मामांचं सत्यवा देवीचा अभिषेक करण्याचं सौभाग्य जर कुणाला प्राप्त झाला असेल तर हे शांतीलाल महाराज कोळीकर. म्हणूनच कारभाराच्या मुखातून शब्द गेला की जळवली नगरी सोन्याची झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. समर्पण गेली 10 वर्ष महाराज यांच्या हातून घडतंय. ते शांतीलाल महाराज कोळीकर युट्यूब चॅनल. माझे 10च्या 10 कीर्तन महाराज, आज 11वं कीर्तन हे त्यांच्या युट्यूब चॅनलला शूट झालेलं आहे. तुम्हा आम्हाला घर बसल्या मामांच्या तळावरची 2 टायमाची आरती, मामांच्या तळावर झालेलं कीर्तन, मामांच्या तळावर झालेलं चमत्कार हे सर्व महाराज शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल एवढं सर्च केलं की पाहायला मिळतंय. पण आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपला वेळ घालवायला लागलो महाराज. बर का, देव आपल्याला शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून शॉर्ट व्हिडिओ मध्ये ज्या माता मावल्या वेळ घालवतात, ज्या मालिकेमध्ये वेळ घालवतात, तो वेळ महाराज मालिकेमध्ये न घालवता संत सद्गुरू बाळूमामांचं चरित्र, संत सद्गुरू बाळूमामांची आरती आपल्याला घर बसल्या शांतीलाल महाराज कोळीकर युट्यूब चॅनल या माध्यमातून बघायला मिळते. हे कुणी सुद्धा विसरू नका. आणि बऱ्याच ठिकाणी कारभाऱ्याने सांगितलं महाराज की तळावरती काही ना काहीतरी सेवा करून जावा. तुम्हाला इथं झाडावं लागत नाही, तुम्हाला इथं लोटावं लागत नाही, घरी स्वयंपाक करायचा वाचतोय महाराज, पोट भरून खायला मिळतंय, फक्त जाताना 2-2 भांडे तेवढे. पण तुम्हाला तेवढं सुद्धा करू वाटत नाही. ज्या ज्या माय माऊलीला वाटतंय आमची लवकर भांड्या धुण्यातनं सुटका व्हावी, लवकर सुटका व्हावी, त्या माई माऊलीनं महाराज
मामांच्या तळावची 2 तर भांडी धुल्याशिवाय घरी जायचं. जे माई मावली जाऊ दे मरुदी काय त्याला धुवायचं म्हणून गेली ना, मलाच तर धुणं भांडी सुटणार नाही कडे. ही विसरायचं नाही. झालेली सेवा संत सद्गुरू बाळमामांच्या चरणी, तुम्हा उपस्थित भाविकांच्या चरणी, कारभाऱ्यांच्या चरणी, माझ्या माता पित्यांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 का
उत्कृष्ट असा योगायोग महाराज युवा कीर्तनकार हरिभक्त परायण कन्हैया महाराज व्यवहारी परिचेकर गायन वादक आणि कीर्तन 3 कला सर्व गुण संपन्न असणारा मूर्ती लहान पण कीर्ती महान याच्यासाठी एकदा सर्वांनी मोठ्यानं टाळ्या वाजव. आणि ज्यांनी मला महाराज संपूर्ण कीर्तनाला साथ दिली दिवसभर शेतीतलं काम असेल रानातलं काम असेल महाराज पण तरी परमार्थाचं प्रेम कमी न करता त्यांनी ही अगदी मनसोक्त कीर्तनाला मृदंगाच्या रेसा साथ केली त्यांच्याही साठी महाराज एकदा मोकळे मनानं अहो काय टोल नाका नाही भरायचा आणि नाही वाजवल्यावर मग वाजवा लागते तसं पुन्हा पर्याय नाही त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्यानं सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काल ज्या जागेवर आपला बघा होता महाराज त्या कानापुरीचे शेतमालक ही आज या बाळासाहेब शिंदे व त्यांचे सहकारी आज या जळवली नगरीमध्ये मामांच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत त्यांच्याही सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि झालेल्या सेवेला पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांचं पुन्हा दर्शन करण्याचा योग येऊ हे संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करून मी वाजावाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल. दगडे यांनी सुसराव सुंदर कीर्तन या ठिकाणी केले याबद्दल आलेल्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि ज्या भाविकांनी या ठिकाणी आज अन्नदानाची सेवा केलेली आहे संतोष सोमनाथ नरसाळे रामचंद्र श्रीमंत नरसाळे भारत रामचंद्र नरसाळे दत्तात्रय महाराज जाधव आणि दशरथ श्रीमंत नरसाळे या भाविकांनी आज अन्नदानाची सेवा केलेली आहे. धन्यवाद. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा आता उतारे म्हणायचं नारायण आजवाडी म्हणे सापडले आता उतारे म्हणाय. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाचे आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.